को। मैं गंगाधर अनिल नमोशी, डॉक्टर अनिल नमोशी का बेटा हूँ। शशील नमोशी एमएलसी जो है वो मेरे पिताजी के भाई है। अभी हमारा उनका जो है प्रॉपर्टी का मसला चल रहा है 20-25 साल से, जो कि वो हर बार बोलते हैं सेटल करेंगे करेंगे, वो करने को रेडी नहीं है। अभी हमारा भी कैसा है, हम अभी ये जो घर है वो जो रह रहे हैं ये हमारे पिताजी के नाम पे है। क्या ओपन लैंड, ये इसका टैक्स तक मैं भरता हूँ। आज हमारे पिताजी भी अपने जॉब से रिटायर हो गए, हमारा खुद का घर चलाना हमको मुश्किल है। तो हम बोले चलो भाई आप झगड़ा सेटल मत करो, हमारे घर में हमको रहने को तो ऑप्शन दे दो। तो पहले तो हम लोग सामान अंदर रखे थे, बाद में क्या करें, उनके कुछ वो बाउंसर्स है उनको लगा के पूरा सारा सामान वगैरह बाहर फेंकने लगा दी। अभी माता जी अकेले अंदर है, अभी देख सकते हैं आप, हमारी माता जी उधर खड़ी है। और ये इनका हर बार का चाल है। इससे पहले भी मेरे पिताजी के फर्स्ट वाइफ को ये लोग ही भगाए। उन्होंने ओपनली अक्यूज़ किया इनको कोर्ट में कि शशील नमोशी लिटरली ड्रू मी आउट ऑफ द हाउस इन योर एब्सेंस बोल के। मेरे पास उसके प्रूफ के लिए लेटर भी है, चाहिए तो वो लेटर मैं 1 मिनट लेटर भी दिखाता हूँ। आज कल रिटायरमेंट हुआ तो आज हम लोग लाके सामान रखे, और घर ही जब हमारे नाम पे है तो हमारे को तो हर अधिकार है, मत पिताजी के नाम पे मतलब। हाँ। तो हमारा तो अधिकार बनता है इसके ऊपर। हमने तो कोई इलीगल काम तो नहीं किया। शशील नमोशी कौन है आपको? शशील नमोशी मेरे चाचा हैं। घर आपके पिताजी के नाम पे है और हमारे दादी के नाम पे है, उनका इधर कुछ भी नहीं है। अगर वो लोग अगर वो सच में अगर वो सच है, अगर एक भी डॉक्यूमेंट बताएंगे घर का, तो मैं अभी खाली करने के लिए तैयार हूँ, और मैं माफ़ी मांग के ही जाऊँगा, ऐसे ही नहीं जाऊँगा। आई टेक फुल अथॉरिटी। अभी आपका डिमांड क्या है? सब हमारा घर है, हमको रहने दे दो। आप कोर्ट को जाएंगे क्या? नहीं सर, कोर्ट में कुछ नहीं है। और इनफैक्ट 1996 में एक एफिडेविट साइन किया था खुद शशील नमोशी ने, जो भी हमारा है वो उनका है, जो भी उनका है वो हमारा है बोल के। तो वो अभी मानने के लिए तैयार नहीं है। तो चलिए, घर तो हमारा है तो हमको तो रहने को परमिशन क्यों चाहिए? आगे आप कोर्ट को जाएंगे? नहीं साहब, कोर्ट देखो साहब, कोर्ट जाने का प्रॉब्लम क्या है, अभी दादी है, उनको फिर ये सब में घसीटना नहीं है मुझे। ನಾ ಡಾಕ್ಟರ್ ಅನಿಲ್ ನಮೋಶಿ ಅವ್ರ ಮಿಸ್ಸಸ್ ರೀ. ನಮ್ಮ ಮನೆಯವ್ರದ್ದು ಫಸ್ಟ್ ವೈಫಿಗೆ ಸಾಕಷ್ಟು ತ್ರಾಸು ಕೊಟ್ಟು ಆಕಿಗೆ ನಮ್ಮ ಮನೆಯವರು ಬಾಂಬೆದೊಳಗೆ ಗ್ಯಾಸ್ಟ್ರೋ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಹೋದಾಗ ಆಕಿನ ಓಡ್ಸ್ಯಾನ್ರಿ. ಅವರು ಹೈಕೋರ್ಟ್ ಜಡ್ಜಿನ ಮಗಳ್ರಿ. ಆಮೇಲೆ ನಾ ಮದುವೆಯಾಗಿ ಬಂದಾನೆ 37 ವರ್ಷ ಆತ್ರಿ. 37 ವರ್ಷದಿಂದ ನನಗೂ ಹಿಂಗೆ ಆಕಿಗೆ ಹೆಂಗೆ ಓಡ್ಸ್ಯಾನೋ ಹಂಗೆ ಓಡ್ಸೋದಕ್ಕೆ ಭಾಳ ಪ್ರಯತ್ನ ಪಟ್ನ ರೀ. ನಾನು ಹೋಗಿಲ್ಲ. ಆಮೇಲೆ ಏನದಲ್ಲ, ನನ್ನ ಮಗ 8 ವರ್ಷ ತವನಿದ್ದಾಗ ನಮ್ಮ ಡ್ರೈವರನ್ನ ಭಾಳ ಕ್ಲೋಸ್ ಇದ್ದ. ಆ ಡ್ರೈವರ್ಗೆ ಏನದಲ್ಲ, ನಿನಗೆ 1 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಕೊಡ್ತಾನೆ, ನಿನ್ನ ಮಗಳದ್ದು ಬರ್ತಡೇ ಐತೆ ಅಂಥೇಳಿ ಆ ಒಂದು ಕೇಕ್ ಕೊಡ್ತಾನೆ, ತಿನ್ನಿಸು, ಅವನೊಂದು ಸತ್ತಿಂದ ಏನದಲ್ಲ ನಿನಗೆ 1 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಕೊಡ್ತಾನೆ ಅಂತ ಆಫರ್ ಮಾಡಿದ. ಆಯ್ತು, ಈಗ ನಮ್ಮ ಮನೆಯವ್ರಿಗೆ 73 ವಯಸ್ಸು ರೀ, ಬೆನ್ನಿಂದು ಸರ್ಜರಿ ಆಗ್ಯದ. ಅದಕ್ಕೆ ಅವ್ರಿಗೆ ಏನು ಮಾಡೋಕ್ಕೂ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ ರೀ. ಈಗ ಅವರು ಹಾಸ್ಪಿಟ್ಲ್ನವರು ಕೆಲಸ ಆಗವಲ್ದು ಅಂತೇಳಿ ಹಾಕಿದ್ದಾರೆ, ಹೊರಗೆ ಬ್ಯಾಡ್ ಅಂತೇಳಿ ರಿಸೈನ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಈಗ ನಾವು ನಮ್ಮ ಮನೆಗೆ ನಾವು ಬಂದ್ರೆ ಎಲ್ಲ ಒಳಗಿದ್ದ ಸಾಮಾನುಗಳು ಎಲ್ಲ ಹೊರಗೆ ಹಾಕಿಸ್ಯಾರ. ಈ ಥರ ಇದು ಓಲ್ಗಾ ಡ್ರೆಸ್ಸಸ್ ಒಟ್ಟಿನೊಳಗದ ರೀ. ಸುಮ್ಮನೆ ಅಜ್ಜಿಗೆ ಏನೇನೋ ಇದನ್ನು ಮಾಡಿ ಅಜ್ಜಿ ಬರ್ದಿಲ್ಲ ರೀ, ಏನು ತನಗೇನು ಬೇಕೋ ಬರ್ಸ್ಕೊಂಡು ಆಕಿಗೆ ಒತ್ತಾಯ ಮಾಡಿ ನಮ್ಮ ದುಕಾನದಿಂದ ಹೊರಗೆ ಹಾಕ್ಯಾನ್ರಿ. ಹಾಕಿ ಏನದಲ್ಲ, ಆಮೇಲೆ ಅಜ್ಜಿ ಕೋರ್ಟ್ನೊಳಗೆ ಬಂದು ಇವ್ರು ನಮ್ಮ ಮಗ ಸೊಸಿ ಮೊಮ್ಮಗ ಅದಾರ, ಒತ್ತಾಯ ಮಾಡಿ ನನ್ನ ಸಣ್ಣ ಮಗ ಸೈನ್ ಮಾಡಿಸ್ಕೊಂಡಾನ ಅಂಥೇಳಿ ಪೇಪರ್ಸ್ ಅವ ರೀ, ಕೋರ್ಟ್ ಪೇಪರ್ಸ್ ಅವ ನಮ್ಮಲ್ಲೇ. ಇವು 1ನೇ ಹೆಂಡತಿ ಪೇಪರ್ನೂ ಅವ ರೀ ನಮ್ಮಲ್ಲೇ. ಆಕಿನ ಕೈ ಹಿಡಿದು ಹೊರಗೆ ಹಾಕ್ಯಾನ್ರಿ.